हाय गाईज, तर आज आहे बुधवार. वेलकम टू माय व्लॉग. सर्वप्रथम तर आज आहे बुधवार आणि आज मी आली आहे माझ्या माहेरी. तर मम्मी बनवणार आहे माझ्यासाठी स्पेशल नॉनव्हेज. तर काय बनवणार आहे मम्मी? शिंपले आणि पापलेट फ्राय. पापलेट फ्राय आणि शिंपल्याचा रस्सा ना. तर मी तुम्हाला दाखवते. माझ्या बाबांनी मस्त आता बाजारातून शिंपले आणि पापलेट आणते. हे आहेत मस्त पापलेट. हे 5 पापलेट आहेत. हे सगळे फ्राय करणार ना. दाखव कशी बिनिंग वाटते. पापलेट मध्ये जास्त घाण नसते ना. ताजी आहेत ना पापलेट. तर मम्मी पापलेट साफ करत आहे. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की तिने पापलेटवरती जे लावतात ना आवरण कोटिंग ते आणि शिंपल्यासाठी काय तयारी केली आहे ते. हे वाटप. त्याच्यामध्ये आहे कांदा, आलं, लसूण आणि खोबरं. तर हे भाजून घेतलंय. आणि हा फोडणीसाठी कांदा. त्यानंतर जे मच्छीसाठी आपण लावणार ना त्याच्यामध्ये आहे लाल मिरची, धने आणि हे आहे आलं लसूण. हे पण करणार याच्यामध्ये आणि कोथिंबीर. तर ह्याचं जे वाटप आहे ना ते माशांवरती लावतो आम्ही. तर बाबा भांडी घालतायत. इकडे बघा. एकदा पाण्याने धुवून घ्यायचे ना शिंपले. नंतर हे उकडत घालायचे. ते मीठ घालायचं असतं उकडत घालताना. असेच ना. आणि इथे पापलेट मस्त धुवून झाले आहेत बघा. किती मस्त चमकत आहेत. एकदम ताजे आहेत मासे. तर हे शिंपले आता उकडायला ठेवलेले आहेत मीडियम गॅसवर, झाकण न लावता. तर पापलेटला आता मीठ लावून ठेवायचं आहे. हे बघा, हे हळूहळू ना ओपन होणार. आय गेस ओपन व्हायला सुरुवात झाली आहे. आता या स्टेजला बघा ओपन झालंय. तर आपण गॅस बंद करायचा. हे मिरची मध्ये जे आपण पाणी घातलेलं ना सोक करायला मिरची ते काढून घेतलंय. तर हे मिरची, परत हे आलं लसूण आणि ही कोथिंबीर. आता ह्याची मी पेस्ट बनवून घेते. तर ही मिरचीची पेस्ट मी तयार करून घेतली आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी पण ऍड केलं होतं म्हणजे एकदम स्मूथ पेस्ट तयार होते. तर हे वाटप आता आपण मिक्सरला लावणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये ना मम्मी मसाला पण घालणार ना. फक्त मसाला आणि थोडंसं पाणी ना. तर या मिक्सर मध्ये आता हे मी खोबऱ्याचं वाटप लावणार आहे. एवढं जे आपल्याला शिंपल्यांसाठी वापरायचं आहे. मला ना शिंपले खूप आवडतात. तुम्हाला पण आवडत असतील ना तर मला कमेंट करून सांगा. मी आता रिसेंटली गोव्याला गेले होते ना तर मी 3 वेळा शिंपले खाल्ले. ते पण वेगवेगळ्या रेस्टॉरंट मधून. आणि त्यांची पद्धत वेगळी आहे. पण मला आपली जी मालवणी पद्धत आहे ना शिंपले बनवायची ती खूप आवडते. आणि माझी मम्मी तर खूप जास्त टेस्टी बनवते. तर आज मी संपूर्ण रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. तर हे आता खोबरं घातलं. आता याच्यामध्ये मालवणी मसाला येणार. किती चमचे घालू इकडे? 3 मालवणी मसाला आणि पाणी थोडंसं ना. सुरुवातीला थोडंसंच पाणी घालायचं बस. आणि थोडंसं घालते. हा, शिंपले तर ते ओपन झाले ते साफ करून घ्यायचे. ठीक आहे. तर हे आहेत माझे बाबा. तुम्हाला कुठली मच्छी आवडते? सगळ्यात फेवरेट. आणि बघा त्या तारली करली. त्याच्यात त्याला खूप काटे असतात जे मला अजिबात आवडत नाही. आता हे भाकरी आणणार आहेत रेडीमेड म्हणजे फटाफट जेवण होईल. ठीक आहे. कुठले आणणार? तांदळाची जा. तर हे आता झालं आहे. 1 मिनिट. हे बघा हे असं वाटप
झालेला एकदम स्मूथ पेस्ट. नंतर अजून मी थोडं पाणी घातलं होतं. हा, ही एक बटाटी पण लागणार आहे, तरी बटाटी शिंपल्यात घालायला. आणि कांदा. तर माशांना पहिला आगूळ लावायचा ना. हा गावावरून आगूळ आणलेला आहे खास. कोणी दिलंय? मामीने. हा, माझ्या मामीने पाठवले हा आगूळ. तर मिठाला आपण जे मासे लावले होते ते आता मस्त मिठामध्ये मुरले आहेत. आणि हे ह्यातले थोडे घे. हे आम्ही थोडे शुक्रवारसाठी ठेवत आहोत, कारण हे जास्त होणार. तू उलट केलंस का? तर आता सर्वप्रथम आगूळ. हा खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे जास्त नाही वापरत, आंबट होणार. आगूळमुळे मस्त चटपटीत चव येते. आणि हे जे मिरचीचं वाटप तयार केलं होतं ते लावायचं. हे सेम ना कालवणाला पण आपण वापरू शकतो. आणि त्याच्याबरोबर खोबरा आणि कांद्याचं वाटप टाकायचं असतं. आणि हे आहे तांदळाचं पीठ. आम्ही रवा नाही वापरत, तांदळाचं पीठच वापरतो आणि शालू फ्राय करणार. हा, ते हे एवढं वाटप उरलंय, आपण फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. आणि मासे मिठाला लावल्यामुळे ते टिकतात ना. आणि फ्रीजर मध्ये ठेवणार ना, मिठाला लावून ठेवायचे, मग ते काही खराब होत नाहीत. तर हे कोटिंग झालेलं आहे मस्त लाल लाल. मम्मी, तुझी फेवरेट मच्छी कुठली? खूप फेवरेट. ओके, सुरमई. हे पाणी आपण नंतर यूज करणार ना. हे पाणी टाकून नसतं द्यायचं, पाणी नंतर यूज करायचं. त्याच्यामध्ये काय घाण असतं ते दाखव. तर अशी माती असते ना. ह्याच्या तळाशी, या पाण्याच्या तळाशी थोडी आली होती, मग हे तळाचं पाणी फेकून दिलं. नाहीतर ते दाताखाली असं चरचर लागतं. आता मम्मी शिंपले साफ करत आहे, तोपर्यंत मी हे फिश आहे ना ते फ्राय करून घेणार, शालो फ्राय. आता इकडे जवळ आणि मासे टाकणार. तर हे पापलेट रेडी आहेत. थोडेसे कडक कडक व्हायला द्यायचे. आता मम्मी बनवणार आहे शिंपल्याचा कालवण. काय बोलतात त्याला? आमटी, कालवण, जे काय आहे. ही आहे आमच्या माशाची लंगडी. पहिले थोडस तेल, कांदा. तेल खूप मस्त तापलंय बघा. कांदा लाल झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकणार. शेंगाची शेंग पण घालायची असते, पण नाही आपल्याकडे का? नाही, कालच भाजी बनवली. कालच शेंगाची भाजी. तर मीठ घातलंय. आता हे बटाटी उकळू द्यायची आणि झाकण लावून ठेवायचं ना. त्यानंतर काय आहे मम्मी? वाटप घालायचं ना. इथे बघ, वाटप घालायचं खोबऱ्याचं. मग झालं ना. खूप सोपे आहे. बटाटी शिजली आहे, तर आता हे जे वाटप आहे ना ते सगळं आम्ही ह्याच्यात. बटाटी आणि शिंपले, नुसती बटाटीच नाही.
हे झाल्यावरती फक्त 3-4 मिनिटं शिजू द्यायचं ना. हो. तर हे सगळं शिजलेलं होतं ऑलरेडी. हम्म. जेवणाची तयारी. भाकऱ्या. कोकम पण घालायची राहिली, आता ते घालतोय. हे आधीच घालायला हवं होतं का? हो. विसरली मम्मी. कधी घालायचं असतं? जेव्हा वाटप घालतो तेव्हा? वाटपाच्या आधी. वाटपाच्या आधी घालायचं असतं. ओके. चिकटली भाकरी. तर आता मी पण जेवून घेते मस्त शिंपल्या आणि पापलेट आणि आगरी कोळी पद्धतीची भाकरी आणि राईस पण आहे, तो पण आम्ही खाऊ. बाय.